न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरमध्ये पौर्णिमा कला केंद्राविरोधात रणशिंग। परवाना रद्द न झाल्यास येत्या सोमवारी आमरण उपोषणाचा इशारा। नेवासा तालुक्यातील वडाळा येथील संभाजीनगर रोडवर विजय हॉटेलच्या शेजारी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पौर्णिमा कला केंद्राचा परवाना तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सम्राट ब्रिगेड महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे। या कला केंद्रावर तात्काळ बंदी न आणल्यास येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सम्राट ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा जयश्री गायकवाड यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे। सदर पौर्णिमा कला केंद्र कोणतेही शासकीय नियम व कायदे पाळत नाही। पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत हे केंद्र उघडे असते। पारंपरिक कला केंद्राच्या नावाखाली या ठिकाणी सर्रास अश्लील चाळे चालतात। ढोलकी किंवा पेटी यांसारख्या पारंपरिक वाद्याऐवजी येथे डीजेचा दणदणाट सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। हे कला केंद्र पूर्णपणे बेकायदेशीर आणि अनधिकृतरित्या चालवले जात असून या डान्स बारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याची नाचक्की होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे हे केंद्र तात्काळ आणि कायमचे बंद करण्यात यावे अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। नेवासा तालुक्यातील वडाळा येथे पौर्णिमा कला केंद्र हे जे कला केंद्र चालू आहे, हे कला केंद्र नसून कला केंद्रामध्ये ढोलकीचा वापर केला जातो। ढोलकी, तबला अशा वाद्यांचा वापर केला जातो, परंतु इथे डीजेच्या तालावर काही महिला नाचतात व या महिला कला न दाखवता या महिला ज्या नाचतात त्या डान्स बारच्या महिला आहेत असा आम्हाला संशय। तसंच हे जे कला केंद्र आहे हे कला केंद्र हे रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं, परंतु हे कला केंद्र पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत चालू असतं। हे कला केंद्र कुणाच्या आशीर्वादाने चालू याची तात्काळ माहिती घेऊन कला केंद्राचा परवाना रद्द करण्यात यावे, अन्यथा सोमवारपासून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे याची नोंद घ्यावी। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।